समर्थ पोलीस स्टेशनची हद्दीमध्ये आमच्याकडे एक तक्रार प्राप्त झाली होती आणि त्यामध्ये जे तक्रारदार आहे त्यांनी असे प्रकारची जे फिर्याद दिली की एक जे व्यक्ती आहे त्यांचं नाम आहे शंतनू सॅम्युअल कुकडे। त्याची एक रेड हाऊस फाउंडेशन आहे इथे नाना पेठेत आणि त्या फाउंडेशनच्या आधारे तो जे गरजू लोक आहे त्यांना नोकरी देणे किंवा त्याची आर्थिक मदत करणे किंवा राहण्याची व्यवस्था करणे असा तो इंट्रोड्यूस झाला त्या महिलाकडे। आणि इंट्रोड्यूस झाल्यानंतर मग त्यांनी त्या दोन महिलेला, ती आणि त्याची एक मैत्रीण होती, त्यांना आणून रेड हाऊस फाउंडेशनची एक जे त्याची प्रॉपर्टी आहे जिथे त्याचं ऑफिस चालते त्या ते राहण्याची त्याची व्यवस्था केली आणि त्या ठिकाणी राहत असताना ॲज पर फिर्याद त्याने त्या जे महिला आहे त्याचे बरोबर जे आहे ते अनैतिक संबंध जे आहे ते ठेवले। आणि हा इन्फॉर्मेशन जसंही आमच्याकडे प्राप्त झाली आम्ही समर्थ पोलीस स्टेशनला 51/2025 भारतीय न्याय संहिता 2023 त्याचे कलम 64(2) JM 75(2) 351(2) आणि त्याचबरोबर पॉक्सोचे कलम 8, 12 आणि 17 लावून गुन्हा दाखल केला। गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। सध्या आरोपी पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आहे आणि पुढचा तपास जे आहे ते चालू आहे। या प्रकरणामध्ये आता अधिक तपास चालू आहे की ते जे NGO आहे ते NGO नेमका कुठे कोणाच्या नावावर रजिस्टर्ड आहे आणि त्यामध्ये धर्मदायक युक्त आणि संबंधित जे रेग्युलेटरी बॉडीज आहे त्याच्याकडून इन्फॉर्मेशन घेणे चालू आहे आणि नेमका त्याची जे फायनान्शियल स्थिती आहे ते काय आहे आणि फंडिंगचा जे विषय आहे त्याच्यात अधिक तपास चालू आहे। जसंही तपासामध्ये काही निष्पन्न होत आहे ते आपण आपल्या समोर ठेवू। सर, या ठिकाणी सेक्स रॅकेट सुरू होतं असा देखील आरोप केला जातोय। यामध्ये सध्यापर्यंत आपल्याकडे हे जे दोन महिला, म्हणजे एक महिलाने कंप्लेंट आणि त्याचे बरोबर एक महिला आहे, त्याची कंप्लेंट वरना जे माहिती प्राप्त आहे आणि पुढे आम्ही जे माहिती आता अधिक तपास करीत आहोत, जसा काही अँगल असा समोर आला तर नक्की त्यामध्ये कायदेशीर तसा प्रकारे कारवाई करण्यात येणार आहे। सर, हा एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता किंवा त्याचे बरोबर असोसिएटेड आहे, परंतु ह्याचा मेन जे आहे ते NGO घेऊन काही सामाजिक काम करणे किंवा असा आश्रय वगैरे देण्याचं काम करत होता। हो, हे साधारण 2 ते 3 महिन्यापासून असे प्रकारचा जे आहे ते चालू होता, जेव्हापासून त्यांना आणून त्याच्या ऑफिसमध्ये ठेवलं होतं। म्हणजे हा, दोघांची तक्रार दिलेली आहे।